नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, मुख्यमंत्री योजना दूत भरतीच्या संदर्भात उमेदवारांना मेसेज आलेले आहेत आणि उमेदवारांनी ते मेसेज आपल्यापर्यंत देखील पाठवलेले आहेत. तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्या संदर्भात काय-काय सूचना आलेल्या आहेत त्याची माहिती पाहूया. तर पहा, या अगोदर आपण एक व्हिडिओ तयार केला होता. निवड कधी होणार आहे, आचारसंहिता आणि संपर्क कुठे करायचा याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली होती. पण त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत, की बोगस भरती आहे. इथे तुम्ही कमेंट पाहू शकता. की बोगस भरती आहे. तारीख 10-10 वेळा वाढत आहे. तर पहा मित्रांनो, तारीख जी आहे ती वारंवार आपल्याला वाढताना दिसते आणि शेवटची तारीख 2 ऑक्टोबर होती. त्याच्यानंतर आज सध्या तरी तारीख वाढलेली नाही. यापुढे आता वाढणार की नाही या संदर्भात अजून स्पष्टीकरण आलेलं नाही. सर्व जागा भरल्या गेलेल्या आहेत. सरपंचांनी त्यांच्या जवळचे माणसं लावले असे देखील आपल्याला आले. काही जण म्हणतात की कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्हाला काहीच आलेलं नाही. कोणताही मेसेज आम्हाला आलेला नाही. पण पहा मित्रांनो, महत्त्वाचं आहे तुम्ही जेव्हा कमेंट करता, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आणि तालुका मेन्शन करावा. इव्हन जिल्हा तरी मेन्शन असायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला एक कल्पना येईल की कोणत्या जिल्ह्यात काय सध्या सिच्युएशन सुरू आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचं सध्या वेगवेगळं सुरू आहे. आता ज्या उमेदवारांनी मला मेसेज केलेला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यांना मेसेज आलेला आहे त्यांनी पर्सनली मेसेज करून सांगा की कोणता मेसेज आला, कसा मेसेज आला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं का? तर त्यांनी मेसेज केलेला आहे. सांगली जिल्ह्यामधले काही आहेत, काही जण जळगावमधील आहेत, काही जण सिंधुदुर्गमध्ये आला आहेत. त्यामुळे आपल्याला तुमचा जिल्हा कळायला हवा. ज्यावेळी तुम्ही कमेंट करता, त्यावेळी तुम्ही तुमचा जिल्हा देखील कमेंट करा. आणि इथे पहा, या ठिकाणी आपल्याला इथून मेसेज सुरुवात होताना दिसते. कॉंग्रॅच्युलेशन, युअर प्रोफाईल इज शॉर्ट लिस्टेड फॉर द रोल ऑफ योजनादूत, रोल ॲट उत्तर कोपर्डे, कराड, सातारा. तर सातारा जिल्ह्यामधील हा मेसेज आहे आणि यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला मेसेज आलेला आहे. तर पहा, सातारा जिल्ह्यामधला मेसेज आलेला आहे, सांगलीमध्ये मेसेज आले, जळगावमध्ये मेसेज आले. त्यानंतर आपल्याला विविध जिल्ह्यामध्ये मेसेज आलेले दिसतात. नंतर पहा, मला शॉर्ट लिस्टेडचा मेसेज आलेला आहे. आकाश भोसले असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर पहा, रेफर टू कमिटी असा मेसेज आलेला आहे आणि शॉर्ट लिस्टेड तर यावरती व्हिडिओ तयार करा. तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो पूर्ण शॉर्ट लिस्टेडवरतीच आहे की ज्यांना शॉर्ट लिस्टेड करण्यात आलं त्यांनी आता पुढे काय करावं. आणि तुमची जर रिक्वेस्ट असेल तर आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप देखील तयार करू शकतो. जे काही उमेदवार आता मेसेज वगैरे हे मी तुम्हाला दाखवतोच की कोणाला काय काय मेसेज आले आणि त्यानंतर तुमची कोणकोणती कार्य आहेत ते देखील आपण पाहूया. पण जर तुमची रिक्वेस्ट असेल तर आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू शकतो जेणेकरून त्यामध्ये सर्व आपले योजनादूत जे आहे ते सामील होतील आणि ज्या ज्या उमेदवारांना जी जी माहिती येणार आहे ते त्यामध्ये शेअर करतील. ज्यांना माहिती आलेली आहे ते देखील, ज्यांची अजून निवड झालेली नाही ते देखील. कारण की एक ग्रुप असल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की कोणत्या जिल्ह्यात सध्या काय सिच्युएशन आहे. तर पहा मित्रांनो, आता ही माहिती आहे. तुमचं रिक्वेस्ट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. कमेंट केल्यानंतर आपण आपला ग्रुप जो आहे तो स्पेशल तयार करू शकतो. आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर पहा, ह्या सर्व कमेंट्स आहेत. तुम्ही देखील पाहू शकता काही जणांना मेसेज आलेला आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये काही दिसत नाही. कोणाला मला मेसेज आलेला आहे 1/10ला जॉईनिंग होता. पुढील प्रोसेस काय आहे. आणि 1 महिना झाला अजून कोणाला मेसेज आलेला नाही. काही जण म्हणतात की बोगस भरती आहे, असं आहे तसं आहे. तर प्रत्येकाचा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळा मेसेज रिस्पॉन्स या ठिकाणी दिसतो. इथे पहा, माझ्या प्रोफाईलमध्ये शॉर्ट लिस्ट असे आलेले आहेत. तर कोणते मेसेज आले उमेदवारांना ते अगोदर आपण पाहूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील उमेदवार आहे आणि फिमेल कॅन्डिडेट आहे. त्यांना असा मेसेज आलेला आहे की 14 ऑक्टोबर दुपारी 12:30 वाजता तुम्हाला माहिती कार्यालयामध्ये तळमजला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कागदपत्रे तपासणीच्या संदर्भात. म्हणजे यांना काय मेसेज आलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. तर हा आहे सांगली जिल्ह्यातील. नंतर पहा, आणखी जर तुम्ही पाहिलं तर यांचं आपण नाव या ठिकाणी हाईड केलेलं आहे. जिल्हा पाहू शकता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेसेज आहे आणि त्यांचं जे स्टेटस आहे सध्या ते सिलेक्टेड असं लिहून आलेलं आहे. नंतर पहा, तेच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि त्यांनी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स काढली तेव्हा त्यांना जॉइन असं लिहून आलेलं आहे. नंतर पहा, आणखी एका कॅन्डिडेटने पाठवलेला आहे. त्यांचा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यामधील आहेत ते आणि त्यांना देखील स्टेटस जॉइन असं आलेलं आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये या ठिकाणी त्यांनी एक्सेप्ट केलेलं होतं. असं त्यांना अगोदर कॉन्ट्रॅक्ट आलेला होता आणि त्यानंतर तो त्यांनी एक्सेप्ट केला आणि कॉन्ट्रॅक्ट डिटेल्समध्ये त्यांना जॉइनिंग असा मेसेज आलेला आहे. तर पहा मित्रांनो, एकंदरीतच असे मेसेज उमेदवारांना आपल्याला येताना दिसतात आणि काही-काही जणांना कंपनीकडून देखील मेसेज आलेले आहेत. इथे पहा, आपण त्याचं नाव हाईड केलेलं आहे आणि जिल्हा आहे जळगावच. तर त्यांना कंपनीकडून असा मेसेज आलेला आपल्याला दिसतो. तर ही कंपनी आहे मौलिस ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी कंपनी आपल्याला आढळून दिसते. जेणेकरून काही उमेदवारांनी मेसेज पाठवले तर त्यांना वेगळ्या कंपनीकडून मेसेज आलेला आहे. आणि योजना दूतच्या जी-आरमध्ये सांगितलेलं होतं की तुमची निवड ही माहिती विभागाअंतर्गत असेल, पण निवड करणारी संस्था ही बाह्य संस्था असेल. म्हणजे अशी संस्था जी की प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट कंपनीकडूनच उमेदवारांना मेसेज येताना आपल्याला दिसतात. फक्त त्यांची जी कागदपत्रे तपासणी आहे ती आपल्याला शासनाच्या विभागामार्फत होताना दिसते. सहसा तुमचं प्रशासकीय कार्यालय जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणचं, त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे आणि DIO डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर असा याचा लॉंग फॉर्म असू शकतो. कारण की त्यांनी फुल फॉर्ममध्ये दिलेला नाही. पण DIO याचा लॉंग फॉर्म सहसा डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर असा असू शकतो. कारण की माहिती कार्यालयाच्या अंतर्गत आहे आणि हॅज शेअर युअर कॉन्टॅक्ट डिटेल. म्हणजे तुमची जी माहिती आहे, अगोदर ही कंपनी काय करणार आहे, आपण जो फॉर्म भरला
तो आपला फॉर्म या कंपनीकडे गेलेला आहे. नंतर कंपनी आपला कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट करत आहे आणि एक्सेप्ट करून आपली जी माहिती आहे ती त्या विभागाला पाठवत आहे आणि त्यानंतर विभाग आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे. बऱ्याच उमेदवारांना अजून मेसेज आलेला नाही, काही जणांना मेसेज आला, पण आता नेमकं पुढे काय करायचं असा त्यांना प्रश्न आपल्याला पडलेला दिसतो. तर त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे GR मध्ये. जेव्हा GR प्रसिद्ध करण्यात आला होता तेव्हा त्यांनी योजना दूतांची कोणकोणती कामे आहेत ती आपल्याला सांगितली होती. मागचा व्हिडिओ जर अजून तुम्ही पाहिलेला नसेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या विभागाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे जेणेकरून तुमची पुढील कार्यवाही होणार आहे. तर पहा, आता आपण जाऊया GR कडे. तर पहा मित्रांनो, ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मेसेज आलेला आहे, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट केलेला आहे, आता त्यांच्यासाठी ह्या सूचना आहेत त्या तुम्हाला GR मध्येच मिळणार आहे. GRची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर आपण ऑलरेडी हा GR टाकलेला आहे आणि ज्यांना हवं असेल ते कमेंट करून देखील विचारू शकता. तर पहा, वरती कार्यक्रम आहे, नंतर निवडीची पात्रता आहे. तुमची जर निवड झालेली असेल तर तुम्हाला आता पुढे काय करावं लागणार आहे या ठिकाणी पाहू शकता. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जिल्हा माहिती अधिकारी याचं जर आपण पाहिलं तर DIO, डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर, याच पद्धतीचा मेसेज उमेदवारांना आलेला दिसतो. वरीलप्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील. म्हणजे तुमची जॉईनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा माहिती अधिकारी यांना भेटायचं आहे आणि तेच तुम्हाला या संदर्भात समुपदेशन व निर्देशन म्हणजे डायरेक्शन ते देतील. त्यानंतरच तुम्हाला कामे करायची आहे. तर काही जण म्हणतात की मी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन व्हिजिट केली, काही जण म्हणतात मी पंचायत समितीत व्हिजिट केली, काही जण म्हणतात मी नगर परिषदमध्ये गेलो होतो. तर पहा मित्रांनो, तुम्हाला जे समुपदेशन आहे ते जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत मिळणार आहे आणि जिल्हा माहिती अधिकारी हा जिल्ह्याच्या ठिकाणी असतो. तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांनी दिलेल्या निर्देशनानुसारच कार्य तुम्हाला करायचं आहे. इथे पहा, जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी त्यांच्या समन्वयान्वये संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. म्हणजे आता कोण कोण आहे? एक आहे जिल्हा माहिती अधिकारी, दुसरा आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त जे की कौशल्य विकास व रोजगार विभागाचे असतात आणि त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे या ठिकाणी जिल्हाधिकारी. तर ह्या तीनही जणांनी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी म्हणजे की तुम्ही, तुमची जर निवड झाली तर ग्रामीण भागासाठी 1 आणि शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येमागे 1 असे तुम्हाला कामे करावी लागतील. इथे कोणत्याही ग्रामपंचायतीचा किंवा पंचायत समितीचा किंवा नगर परिषदेचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. सरळ तुम्ही जिल्हा माहिती अधिकारी यांचा आपल्याला उल्लेख दिसतो आणि त्यानंतर योजना दूताचा उल्लेख केलेला आहे. नंतर पहा, मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. ती कोणती शासकीय सेवा तुमची नाही. सबब या ठिकाणी नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत किंवा नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. म्हणजे हे प्युअर टेम्पररी आहे. तुम्ही याच्यावर कोणत्याही सरकारी नोकरीचा दावा करू शकत नाही. नंतर पहा, आता कोणकोणती कामे करायची आहे. ज्यांना मेसेज आलेला आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना कोणती कामे करावी लागणार आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. कोणाच्या संपर्कात राहायचं आहे? जिल्हा माहिती अधिकारी DIO यांच्या संपर्कात तुम्हाला राहायचं आहे. नंतर पहा, प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे. आता पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रशिक्षित. प्रशिक्षित याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तुमची निवड झाली म्हणजे सर्व झालं असं नाही. तुम्हाला काय काम करावं लागेल हे ते तुम्हाला सांगतील. सध्या अजून सांगितलेलं नाही. सध्या फक्त उमेदवारांना मेसेज आलेला आहे, काही जणांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर हे सर्व होऊ द्या. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्हाला प्रशिक्षण द्यावं लागेल. कारण की नेमकं करायचं काय हेच तुम्हाला माहीत नाही सध्या. तर त्याचे तुम्हाला निर्देशन मिळणार आहे आणि त्यानंतरच कामे करावी लागतील. तर पहा, योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती पोहोचवतील आणि याचा प्रयत्न करतील. म्हणजे योजनांची माहिती जी आहे शासन यांना देणार आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला देतील आणि तुम्हाला माहिती जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आचारसंहिता. आचारसंहितेमध्ये योजनांचा प्रचार प्रसार करता येतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की आचारसंहिता लागल्यानंतर काही या ठिकाणी बंधनं पाळल्या जातात. राजकीय पक्षावर देखील बंधनं येतात की त्यांचा प्रचार ते करू शकत नाहीत. त्यांचं जे चिन्ह आहे ते त्यांना लपवून ठेवावं लागतं. त्यांचे फोटो इव्हन त्यांना बॅनरवरून काढावे लागतात. तर आचारसंहितेचं बंधन असल्या कारणाने आता ही योजना कुठपर्यंत यशस्वी होईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि सरकारने यासाठी कोणता निधी पारित केला त्याचीही देखील माहिती अजून सरकारने आपल्यापर्यंत दिलेली नाही. ही तुमची कामे आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. कोणकोणती माहिती करायची आहे ते यांनी सविस्तररित्या सांगितलेलं आहे आणि हा GR मी आपल्या ग्रुपवर टाकून दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणखी याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू शकतो जेणेकरून त्या ठिकाणी सर्व उमेदवार एकत्र येतील. पुन्हा भेटूया अशाच एक अपडेटसोबत. धन्यवाद.